आपला विशेष सन्मान केला जाईल। या आपण दोन्ही पंच अन्सारी सर आपण देखील या आपल्या देखील सन्मान केला जाईल। प्रकाशजी शिर्के साहेबांच्या शुभ हस्ते आपण अविनाशजी टेंबे सरांचा इथे सन्मान करूया। प्रकाश शिर्के साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया। त्यानंतर आमचे ऑफिशियल दुसरे पंच शफीक अन्सारी सरांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत। शफीक अन्सारी सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत। नक्कीच खूप चांगली पंचांची कामगिरी त्यांची राहिली आहे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया। शफीक अन्सारी सर इथे आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया। चंद्रकांत शिंदे यांना विनंती असेल, चंद्रकांत शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण शफीक अन्सारी सरांचा इथे आपण सन्मान करूया। त्यानंतर आमचे ओमसाई MTC लाईव्ह चे फाउंडर रोशनजी फराड इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील इथे आपण सन्मान करूया। प्रवीण शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया। त्यानंतर आमचे ऑफिशियल DJ मास्टर पवन ठाकूर यांचा देखील सन्मान करूया। आमचे DJ मास्टर पवन ठाकूर यांचा इथे आपण सन्मान करूया। मनोहरजी शिंदे साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया। मनोहर शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया। DJ पवन यांचा इथे आपण सन्मान करतोय। वेदांत आपण या। नमस्कार। रोशन संते यांचा आवाज आज आपण दिवसभर ऐकलाय। एक उत्कृष्ट असं समालोचन त्यांनी आज दिवसभर केलं आहे। सगळ्यांनाच आपल्याला मंत्रमुग्ध केलं त्यांनी, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। पुढे आम्ही तुम्हाला हाक देऊ, आशा आहे तुम्ही आमच्यासाठी याल आणि आम्ही नक्की तुम्हाला बोलू।
तुमचा आवाज, तुमची कॉमेंट्रीची शैली आम्हाला खूप आवडली. एक छोटासा सन्मान आम्ही तुमचा करतोय, तो तुम्ही गोड मानून घ्या. प्रवीण शिंदे यांना मी विनंती करतो, तुम्ही रोशन दादांचा सत्कार करायचा आहे. सगळ्यांनी खूप खूप टाळ्या वाजवायच्या आहेत दादासाठी. थँक्यू दादा, थँक्यू. खऱ्या अर्थाने खूप चांगली आणि सुंदर स्पर्धा ही संपन्न झाली. कारण की मी नेहमीच म्हणतो, प्रत्येक एका दिवसामध्ये 16 संघ खेळवणं आणि ती स्पर्धा पार पाडणं खऱ्या अर्थाने खूप मोठी गोष्ट असते. आणि जय भवानी क्रिकेट संघ शिंदेवाडी, त्यांचे तमाम सहकारी, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये आर्थिक स्वरूपात सहकार्य केलं, त्या सर्व दानशूर दात्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीने विशेष आभार मानतो. आणि ही स्पर्धा सलग तिसऱ्या पर्वामध्ये यशस्वीरित्या संपन्न झाली. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून एकच उद्दिष्ट आहे, स्वर्गीय कुमारी श्रेयाईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक चांगला प्रयत्न, तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी अविरतपणे सुरू आहे. नक्कीच हे तिसरं वर्ष आपण पाहिलं, तिसरं पर्व आपण पाहिलं आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. आणि या स्पर्धेमध्ये चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर आयोजकांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि लगेचच बक्षीस समारंभाला सुरुवात करतो. दोन्ही संघ आपण यापुढे, दोन्ही संघ ओमसाई खोर्निन्को आणि माऊली 11 डोंबिवली, हे दोन्ही संघ आपण पुढे या. शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. आणि शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे खऱ्या अर्थाने ज्याने इतिहास घडवलाय या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, खुल्या गटातील संघाला पराभूत करण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे, प्रणित सावंत. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. राहुल वाघ साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्रणित सावंत, ज्याने एका षटकामध्ये धावा डिफेंड करायच्या होत्या 14 आणि अवघ्या 4 धावेंचं षटक हाताळलं. प्रणित सावंत आहेत मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याचे. त्यानंतर आपण देऊया उत्कृष्ट गोलंदाज आणि बेस्ट बॉलरसाठी ही ब्युटिफुल ट्रॉफी आहे. आणि या स्पर्धेमधील श्रेया स्मृती चषकामधील उत्कृष्ट गोलंदाज आहे, संघ आहे माऊली 11 डोंबिवली आणि खेळाडू आहे लीडिंग विकेट टेकर या स्पर्धेमधील रोहित पाटील. आदरणीय देवीदासजी शिंगटे साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी लाभलेली आहे. ते उपस्थित नाही आहेत. त्यांच्या बिहाफमध्ये त्यांचे अत्यंत जवळचे मित्र प्रकाश शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. आणि प्रकाश शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया रोहित पाटीलला बेस्ट बॉलर. ब्युटिफुल ट्रॉफी बेस्ट बॉलरसाठी. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज, लीडिंग रन स्कोरर, ज्याने सर्वाधिक धाव बनवल्यात या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होते, परंतु उत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकावरती त्याला समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा संघ आहे माऊली 11 डोंबिवली आणि खेळाडू आहे, हे मैदान त्याच्यासाठी लकी आहे कारण की त्याच्या करिअरमधील स्वप्नातील बाईक त्याने याच ग्राउंडवरती या सीझनमध्ये
मिळवली होती. अनिकेत पाटील बेस्ट बॅट्समन. प्रवीण शिंदे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी लाभलेली आहे. प्रवीण परशुराम शिंदे यांना विनंती असेल आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण देऊया उत्कृष्ट फलंदाज अनिकेत पाटीलला. याच वर्षी या सीझनमध्ये किंग्स ट्रॉफी झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच मालिकावीर होता 48 ग्रामीण संघातून अनिकेत पाटील. त्यानंतर आपण देऊया द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,555 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे. 16च्या 16 संघांचं लक्ष वेधून घेतलं होतं या ट्रॉफीजने, परंतु स्वप्न दोघांचीच पूर्ण होणार आहेत. द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आहे माऊली 11 डोंबिवली संघ. रोख रक्कम 15,555. चला एक मिनिट अनिकेत पाटील आणि रोहित पाटील आपल्यासाठी कूलर देखील आहेत बघा. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी सौभाग्यवती ममताताई सूरज उतेकर यांच्या माध्यमातून खऱ्या त्याने कूलर आहेत ते द्यायच्या बाकी होत्या आणि त्या आपण देऊया दोघांना. अनिकेत पाटील आणि रोहित पाटील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज आहेत. त्यांचे वडील इथे प्रभाकरजी शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल काका आपले शुभ हस्ते आपण देऊया दोघांना इथे आपण सन्मानित करूया. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज कूलर देऊन. सध्या गरमी देखील वाढली आहे आणि त्यासाठी कूलर. अभिनंदन दोघांचं आपण करूया आणि शुभेच्छा देऊया आपण पुढील स्पर्धेसाठी. बघा दोन्ही संघांना मेडल देखील आहेत. कॅप्टन आपण या सर्वांनी या कॅप्टनकडे आपण मेडल देऊया. यस आणि रोख रक्कम 15,555 रुपये आणि आकर्षक ही ट्रॉफी माऊली 11 डोंबिवली संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी. आदरणीय मारुती परशुराम शिंदे साहेब आणि महेंद्र पालांडे साहेबांना विनंती असेल त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी आपण देणार आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या आणि रोख पारितोषिक आहे 15,555 रुपयांचं. ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत मेडल देखील आहेत. आदरणीय उमेश सुर्वे साहेबांना विनंती असेल आपण देखील या. उमेशजी सुर्वे साहेबांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे. माऊली 11 डोंबिवली संघ ठरला द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गावदेवी माते की. या पुढील आपण पारितोषिक देऊया. पहिल्या क्रमांकात पारितोषिक रोख रक्कम 21,111 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी आहे. पहिल्या क्रमांकासाठी ज्या संघाने इतिहास घडवलाय या स्पर्धेमध्ये सलग 2 हप्ते आणि 2 हप्त्यांमध्ये चॅम्पियन संघ ठरलाय. साईबाबांचा आशीर्वाद घेऊन नेहमीचा संघ उतरलाय मैदानावरती
आणि अप्रतिम खेळ नेहमीच राहिला आहे. संघ आहे ओम साई 11 खोर्निनको संघ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. जगन्नाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी लाभलेली आहे. सर्व जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल आपण यापुढे वाडीतल्या आपल्या आहे या सर्वांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक. ओम साई 11 खोर्निनको संघ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. चला सर्व आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल आपण यापुढे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण देऊया पारितोषिक. चॅम्पियन संघ ओम साई 11 खोर्निनको हा संघ ठरलाय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. ब्युटिफुल ट्रॉफी आहे पहिल्या क्रमांकासाठी. गणपती अप्पा मंगल मूर्ती साई बाबा की जय. अभिनंदन ओम साई 11 खोर्निनको या टीमचा. त्यानंतर अंतिम पारितोषिक अतिशय महत्त्वाचं पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट सायकल आहे. शुभम आपण कुठे असेल तर या. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट सायकल आहे. क्या बात आहे. जय भवानी क्रिकेट संघ शिंदेवाडी सर्व मॅनेजमेंट कमिटीकडून ही स्पोर्ट सायकल आहे आणि मॅन ऑफ द सिरीज कोण आहे गेस करा. नाहीये वैभवचं नावच नाहीये या लिस्ट मध्ये. प्रणित पण नाहीये. जय भवानी क्रिकेट संघ शिंदेवाडी आयोजित श्रेया स्मृती चषक 2025 पर्व 3 चा मॅन ऑफ द सिरीज सौजन्य ट्रॉफी आहे. आदरणीय श्री विजयजी चव्हाण गणेशजी सावंत यांच्या माध्यमातून ही ब्युटिफुल ट्रॉफी लाभली आणि मंडळाकडून ही सायकल आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण यापुढे आणि मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधील ज्याने बनवल्या 41 धावा 4 विकेट घेतले, ज्याने मागचा रविवार देखील गाजवलाय आणि आजचा रविवार देखील गाजवलाय संघ आहे ओम साई 11 खोर्निनको आणि खेळाडू आहे ओम साई 11 या टीमची ओळख रन मशीन वैभव पांचाळ. मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल वैभव पांचाळ आहेत मॅन ऑफ द सिरीज. वैभवशी आपण थोडीशी चर्चा देखील करूया या स्पर्धेबद्दल.
वैभवशी चर्चा करूया. वैभव सलग 2 रविवार आणि 2 रविवार मॅन ऑफ द सिरीज. अभिनंदन. नक्कीच खूप चांगली कामगिरी राहिली. अष्टपैलू कामगिरी तू केली आहे. कसं वाटतंय मॅन ऑफ द सिरीजची ही स्पोर्ट्स सायकल मिळते? मी पहिला म्हणजे माझ्या टीमचे खूप आभार मानतो. मी पहिला माझ्या ओमसाई टीमचे खूप आभार मानतो की 1 महिन्यापासून माझी बॅट लागत नव्हती, तरी पण त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. त्यामुळे मी माझ्या ओमसाईच्या आणि मला ही मॅन ऑफ द सिरीजची पहिलीच सायकल आहे, त्याच्यामुळे खूप आनंद होतो मला. नक्कीच 16 संघांचा सहभाग होता. एक दिवशी स्पर्धा आणि ब्युटिफुल ट्रॉफीज. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजसाठी कूलर आणि भरघोस पारितोषिकं या स्पर्धेमध्ये होती. या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल, ज्याप्रमाणे आयोजन आणि नियोजन केलं होतं? खूप चांगलं आयोजन होतं. तर नक्कीच पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा असतील. टाळ्या होऊन जाऊ द्या. वैभव पांचाळ या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आणि कमिटी मेंबरचे सर्व जे सदस्य आहेत, आपला जो संघ आहे, त्यांना विनंती असेल आपण कुठेच जाऊ नका. ही स्पर्धा इथे समाप्त झाली हे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय शिवराय. धन्यवाद. शुभरात्री. आणि सर्वांना विनंती असेल आपण घरी सांभाळून जायचं आहे.